ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती? आता इथं आपल्याला जो वेग दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास, बरोबर? म्हणजे एका तासाला 72 किलोमीटर जाते. मग हेच अंतर जे 72 किलोमीटर आहे ते आपण मीटरमध्ये रूपांतर करून घेऊ, तर 72,000 मीटर होतील त्याचे. आणि हे अंतर ती गाडी एका तासामध्ये ओलांडते, म्हणजेच 36 सेकंदामध्ये ओलांडते. आपण अंतर जे आहे तर ते मीटरमध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि वेळ जी आहे तर ती सेकंदामध्ये रूपांतर केलेली आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला सांगितले की ती विजेचा खांब 12 सेकंदामध्ये ओलांडते. म्हणून आपण वेळेच्या कॉलममध्ये 12 सेकंद लिहिलेले आहेत. मग आता आपल्याला हे पाहायचं आहे की त्या गाडीची लांबी किती? मग ते अंतर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण तिथे एक्स लिहिलं. तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजेच 72,000 गुणिले 12 भागिले 3600. भाग दिल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 240 मीटर. म्हणजेच त्या आगगाडीची लांबी आहे 240 मीटर.